आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. देशाच्या तीनही सैन्य दलांचे प्रमुख CDS बिपिन रावत यांचा तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका यासुद्धा त्यांच्यासोबत होत्या. त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर रावत यांच्यासह इतर जखमींवर हॉस्पिटलमध्ये तातडीनं उपचार सुरू करण्यात आले, पण उपचारांना यश आलं नाही. बिपिन रावत यांचं उपचाराच्या दरम्यान निधन झालं. तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं MI-17E5 हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचं हेलिकॉप्टर कोसळलं. दरम्यान बिपिन रावत यांच्या पार्थिवावर उद्या नवी दिल्लीमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचं पार्थिव सध्या तामिळनाडूतल्या वेलिंग्टन सैनिकी रुग्णालयात ठेवण्यात आलंय. संध्याकाळपर्यंत त्यांचं पार्थिव नवी दिल्लीला आणण्यात येईल. अत्यंत उज्ज्वल आणि धडाडीची अशी कारकीर्द रावत यांची राहिली. तो परिसर आहे तिथे तामिळनाडूतलं कुन्नूर अत्यंत घनदाट असं जंगल या भागात आहे. आणि काल सकाळी जेव्हा ते इथल्या कॉलेजमध्ये भाषणासाठी जाणार होते, दिल्लीहून ते तामिळनाडूत पोहोचले आणि पुढे कोणाच्याच ध्यानीमनी नसलेल्या गोष्टी झाल्या. 11:45 ते सुलूरहून रवाना झाले. साधारण 12:20 सुमारास त्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. ये देश के लिए बहुत ही ज़बरदस्त झटका है. बिपिन रावत बहुत बड़े पैमाने पर फोर्स की मॉडर्नाइजेशन में जुड़े हुए थे, फोर्स की इंटीग्रेशन और जॉइंटनेस को प्रमोट करने में लगे हुए थे. सारे ही इलाके से, चाहे वो पाकिस्तान के खिलाफ हो या चाइना के खिलाफ है, उससे वाकिफ़ थे. बार बार पाकिस्तान और चाइना को वार्न करते थे कि अगर किसी प्रकार से हिंदुस्तान को ललकारा तो हिंदुस्तान मुंह तोड़ जवाब देने के लिए तैयार है. ऐसे में अगर खुशी की लहर हो गई होगी पाकिस्तान के अंदर, चीन के अंदर और ख़ास करके आतंकवादी आंखों के अंदर जो बिपिन रावत के रडार पर थे. ही अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची बातमी आहे. एका दृष्टीने देशाचा लष्कर प्रमुख आणि त्याच्यावर काही सिनियर अधिकारी यांना या पद्धतीचं मरण मिळणं ही अतिशय चिंताजनक अशा प्रकारची गोष्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे जे हेलिकॉप्टर वापरलं ते अतिशय उच्च दर्जाचं हेलिकॉप्टर होतं. त्या हेलिकॉप्टरचा एकंदर स्टँडर्ड याच्याबद्दलची काही चर्चा होऊ शकत नाही. पण खूपदा नुसतं मशीन चालू असून चालत नाही, परिस्थितीसुद्धा कशी याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. देशाच्या हिताचं रक्षण करण्याच्यासाठी अखंड चिंता करणारा, प्रजेचे कष्ट करणारा असा एक अत्यंत शक्तिमान लष्कराचे अधिकारी आणि त्याच्या कुटुंबियांना आपण मुकलो याचं प्रचंड दुःख आहे. देखिए, हादसा तो बहुत ख़तरनाक था और ऐसा होना नहीं चाहिए था, लेकिन हो तो गया. और अभी हम लोग 10 दिन पहले ही उनसे मुलाकात किए थे. दशहरा में उनके साथ में बैठ करके हम लोगों ने दशहरा का कार्यक्रम भी किया था. हमारी बेटी ने जो शस्त्र पूजन है वो जिया जी के साथ में मिल के किया था. तो आज इतना क्लोज़ रिश्ता था हमारा उनका, और लगातार बात होती रहती है. कल ही बात हुई थी हमारी. ये जो लॉस हुआ है, ये सब ये हमारा लॉस तो हम अपने आप को कम मानेंगे, पर हम तो ये मानते हैं कि जो देश के लिए उन्होंने किया और जितनी अच्छी उनकी देश की सोच थी और फ़ौज की सोच थी, वो दोबारा हमको तो ऐसा मुश्किल है मिलना. वैसे तो कई चीज़ें होती हैं, कई बातें होती हैं. एक बार हम लोग बैठे हुए थे कलकत्ता में रैम पार्ट में,
तो हमने उनसे कहा कि जिया जी आइए हम आपकी सेवा करते हैं, कभी आप ससुराल पधारिए तो देखते हैं। तो उन्होंने कहा कि बेटा अभी हमारे पास समय नहीं है, अभी समय है हमको अपनी फ़ौज की सेवा करने का। इतना क्लोज़ रिश्ता था हमारा उनका और लगातार बात होती रहती है। कल ही बात हुई थी हमारी। ये जो लॉस हुआ है ये सब, ये हमारा लॉस तो हम अपने आप को कम मानेंगे, पर हम तो ये मानते हैं कि जो देश के लिए उन्होंने किया और जितनी अच्छी उनकी देश की सोच थी और फ़ौज की सोच थी, वो दोबारा हमको तो ऐसा मुश्किल है मिलना। तो हम तो बाय कार जाते और पूरी रात ड्राइव करते गाड़ी, लेकिन सेना ने इस चीज़ को समझा। सेना ने हमसे कहा कि नहीं, आप अपनी गाड़ी यहीं खड़ा कर दीजिए, और वो हमारी उन्होंने अरेंजमेंट किया है। तो हम हमारी पत्नी 8:30 बजे फ़्लाइट से, सेना की फ़्लाइट से हम जा रहे हैं दिल्ली, और हमारी माँ के लिए जबलपुर के वरिष्ठ अधिकारी सेना के वो निकल चुके हैं। माँ को लेकर के वो आ जाएंगे रात को या कल सुबह आ जाएंगे जबलपुर, और वहाँ से उनको पहुँचाया जाएगा दिल्ली। थेट जाऊया दिल्लीला. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, काल संपूर्ण देशावर एक प्रकारे संरक्षण दलावर दुःखाचा डोंगर कोसळला. आज रावत आणि त्यांच्यासोबत बाकी जे हेलिकॉप्टरमध्ये होते 14 जण, तर त्या सगळ्यांचं पार्थिव आज नवी दिल्लीत कधी आणण्यात येणार? 13 जणांचं पार्थिव दिल्लीत आणण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अजूनही जे चौथे आहे ग्रुप कॅप्टन, त्यांचं ते अत्यंत त्यांची परिस्थिती गंभीर आहे. त्यांच्यावर अजूनही शर्तीचे उपचार चालू आहेत. 13 लोकांचं पार्थिव जे त्यामध्ये CDS विपिन रावत, जनरल विपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 11 लोकांचं जे पार्थिव आहे हे साधारणतः दुपारी दिल्लीत पोहोचेल अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. त्यापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे संसदेच्या दोन्ही सभागृहात 11:15 लोकसभेत आणि त्यानंतर 12 वाजता राज्यसभेत या संपूर्ण घटनाक्रमावरती आणि कशा पद्धतीनं या देशाच्या महान शूराला सॅल्यूट दिला जाईल, त्यांचं ही जी प्रक्रिया आहे ती कशी राहील या संदर्भात संसदेत माहिती देण्याची शक्यता आहे. जनरल विपिन रावत यांचे सर्व नातेवाईक दिल्लीत पोचायला सुरुवात झालेली आहे. काल काही नातेवाईक पोचले ते, आज सकाळी काही नातेवाईक पोचलेले आहेत. मूळचे ते उत्तराखंडच्या मधील आहे, त्यांची पत्नी देखील उत्तराखंडची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दिल्लीतील जे संपूर्ण कार्यक्रम जो असेल तो शासकीय इतमात आणि सोबतच असं म्हणता येईल की लष्कराच्या संपूर्ण देखरेखीखाली हा संपूर्ण अंत्यविधीचा कार्यक्रम होणार आहे, अंत्यसंस्काराचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी तयारी देखील सुरू झालेली आहे. विपिन रावत यांच्या निवासस्थानी लगभग सुरू आहे. सगळ्या कार्यक्रम लवकरात लवकर कसं पूर्ण करता येईल, कारण की त्यासाठी जी तयारी करायची आहे ती तयारी लष्कराने कालच सुरू केली होती. जेव्हा सायंकाळी त्यांच्या निधनाचं वृत्त पुढं आलं, त्यानंतर लष्कराच्या वतीने संपूर्ण जबाबदारी घेण्यात आलेली आहे आणि ती कारवाई देखील त्यांनी सुरू केलेली आहे. दुपारी विशेष विमानाने हे सर्व 13ही मृतदेह दिल्लीत पोचणार आहे. दिल्लीतील पालम विमानतळावरती हे सर्व मृतदेह पोचणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्यानंतर तिथून विशेष गाडीद्वारे ते प्रथमतः त्यांच्या निवासस्थानी आणलं जाईल. त्यानंतर तिथूनच ब्रिगेड जे ग्राउंड आहे तिथे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाईल अशा प्रकारची सध्या माहिती प्राथमिक सूत्रांनी दिलेली आहे. लवकरच याचा शासकीय कार्यक्रम देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. मिलिंद. प्रशांत, कालपासून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा नवी दिल्लीमध्ये आहेत. शक्यतांच्या चर्चा वेगवेगळ्या आहेत, पण यासोबतच आणखीन काही अपडेट्स दिल्लीतल्या आहेत. त्या म्हणजे सोनिया गांधी यांनी आपला वाढदिवस आपण साजरा करणार नाही असं म्हटलं आहे. महाराष्ट्रातलेही काही शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याबद्दल काय सांग? सोनिया गांधी यांचा वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन काल रात्री त्यांनी या घटनेनंतर केलं आणि कुठल्याही कार्यकर्त्यांनी हार तुरे वगैरे काही आणि पोस्टर देखील लावू नये अशाच प्रकारची त्यांनी आवाहन केलं. त्यामुळे सोनिया गांधी आपला वाढदिवस साजरा करणार आहे. दुसरं, पूर्वोत्तर राज्यांपैकी जवळपास 7 राज्यांनी आपले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द केलेले आहे. उत्तराखंड जे त्यांचं पैतृक राज्य आहे त्यांनी 3 दिवसाचा राजकीय शोक जाहीर केलेला आहे.
सोबतच मेघालयनी याच प्रकारची परिस्थिती आहे, मणिपूरमध्ये देखील याच परिस्थिती आहे. या संपूर्ण याच्यावरती जवळपास 7 राज्यांनी या संदर्भात निर्णय घेतला आहे की तिथे राजकीय शोक राहील. जसं आपण उल्लेख केला, महाराष्ट्रातील शासकीय कार्यक्रम रद्द झालेले आहेत. दिल्लीतील देखील काही शासकीय कार्यक्रम रद्द झालेले आहेत. संसदेचे सत्र सुरू आहे. आज संसदेमध्ये त्यांच्या संदर्भात शोक प्रस्ताव देखील पारित करण्यात येईल. शोक प्रस्ताव पारित झाल्यानंतर होऊ शकतं संसदेचं कामकाज स्थगित करण्यात येईल. पण आता जेव्हापासून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आलेले आहे त्यावेळेस फक्त काही कालावधीसाठी संसदेचं कामकाज स्थगित करण्यात येतं, नंतर पुन्हा एकदा कामकाज सुरू होतं. अशा प्रकारची परंपरा नवीन सुरू झालेली आहे. त्या परंपरेनुसार होतं की संपूर्ण दिवसासाठी कामकाज स्थगित होतं, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच उत्तर प्रदेशमध्ये देखील अनेक शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहे. ज्या पद्धतीनं मध्य प्रदेश मधलेही काही जवान या हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये दगावलेले आहेत, त्यामुळे मध्य प्रदेशातही शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहे. अशा प्रकारची सगळी प्रक्रिया आहे. मिलिंद. प्रशांत, भारतीय सैन्य दलाचं मोठं नुकसान, बिपिन रावत यांचं निधन होणं, त्यांचा मृत्यू होणं, यासोबतच त्यांच्या पत्नीसुद्धा त्यांच्यासोबत होत्या की ज्या मध्य प्रदेशातल्या तू म्हणालास त्याप्रमाणे. याच्याबद्दल काल एअरफोर्सनं काही चौकशीची घोषणा केली. मी तुला थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत शिवाली देशपांडे जोडले गेलेत, निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट. शिवालीजी, आज मी स्वागत हा शब्द उच्चारणार नाही कारण आपल्या सगळ्यांच्याकरता अतिशय धक्कादायक असा हा कालचा प्रसंग आहे. खरं तर काल तुमची पहिली प्रतिक्रिया पाहिली, पण तरी आज तुम्हाला मी पहिला प्रश्न हाच विचारेन की या CDS बिपिन रावत यांचं जाणं हे किती मोठं नुकसान आहे देशाकरता? खूप